नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्थ बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वर भास्कर संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. पुण्यातील गरवारे कॉलेजच्या सभागृहात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वरभास्कर संगीत महोत्सवाचं आयोजन पंडितजींचे सुपुत्र आनंद जोशी यांनी केलं होतं. या महोत्सवाचं हे 6वं वर्ष असून नवोदित शास्त्रीय गायकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून संधी दिली जाते. यावेळी जोशी यांनी या महोत्सवाच्या मागील संकल्पना सांगितली आणि दरवर्षी असे उपक्रम घेतल्याने पंडितजींचे गायन हे जिवंत ठेवण्याचे काम ही जोशी आणि त्यांची संस्था करत आहे, असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. यावेळी संपदा वाळवेकर यांनी जोग रागात द्रुत तालात साजन सुख पायो ही बंदिश सादर केली. पुणे महानगरपालिका वर्ष 2016-17चे 5199 कोटीचे अंदाजपत्रक पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीला सादर केला. स्थायी समितीचे अध्यक्ष अश्विनी कदम यांनी हे बजेट स्वीकारलं. यावेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, सभागृह नेते बंडू केमसे, मनसे गटनेते बाबू वागसकर, भाजपा गटनेते गणेश बिडकर आदी उपस्थित होते. आयुक्तांनी बजेटमध्ये स्मार्ट आणि अमृत योजनेतून 316 कोटी आणि इतर माध्यमातून तब्बल 386 कोटी उत्पन्न अपेक्षित धरलं आहे. तसेच LBTचे उत्पन्न मागील वर्षीपेक्षा 55 कोटींनी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करून त्यातून 1550 कोटी रुपये मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. बांधकामामधून मिळणाऱ्या उत्पन्नातून 191 कोटींची वाढ अपेक्षित धरली असून यातून पुढील वर्षी 935 कोटी रुपये मिळतील असा अंदाज आयुक्तांनी व्यक्त केला आहे. आयुक्तांनी या अंदाजपत्रकात 22.5% पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. 24 तास पाणीपुरवठा, सायकल योजना, सौर ऊर्जा प्रकल्प आणि पार्किंग हे या अंदाजपत्रकाचे वैशिष्ट्य असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. सर्वसामान्यांनाही समजेल अशा शब्दात हे अंदाजपत्रक तयार केल्याचं आयुक्तांनी सांगितलंय. सन 2015-16साठी 3997 कोटीचे अंदाजपत्रक सादर केले होते. मात्र मुख्य सभेने 4479 कोटी 50 लाखांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली होती. शहराने सुरू केलेली आहे आणि त्यामुळे आपल्या शहरामध्ये लोकांच्या अपेक्षा, नागरिकांच्या सहभाग आणि पुढच्या भविष्याची जी संकल्पना आहे आपल्या शहराची ती अत्यंत एक चांगलं शहर, भारतातलं सर्वात चांगलं जीवनमान असलेलं शहर निर्मित करण्याची आहे. त्यासाठी आपल्या शहराने आता वाटचाल सुरू केलेली आहे. त्याच्या माध्यमातून शक्य झालं पाहिजे. शहराच्या भविष्याच्या दिशेनुसार तयार केलेले अंदाजपत्रक असायला पाहिजे. अंदाजपत्रक एका वर्षाचा नसतो. तो एका वर्षाचा जरी असला तर पुढच्या भविष्यातले 5, 10, 15 वर्षात जो पुण्याचे स्वप्न आहे तो पूर्ण करण्यासाठी वास्तवावर आधारित असलं पाहिजे. आपण कुठलंही नियोजन करताना आपल्याकडे नागरिकांच्या मत, सध्या असलेली परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे. लेखा सिद्धांताचे पालन व परिणामलक्षी असणे आवश्यक आहे. आपल्या बजेटमध्ये लेखा सिद्धांत अत्यंत महत्वाचे असतात, कारण ते जर पाळले गेले नाही तर बजेटची अंमलबजावणी योग्यरित्या करता येत नाही आणि एका शहरामध्ये होणारा अंदाजपत्रक ते दुसऱ्या शहराची आपल्याला तुलना करता येत नाही. एका शहराच्या कामाची दुसऱ्या शहराची तुलना करता येत नाही.
त्यामुळे लेखा सिद्धांतांच्या पालन होणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वसामान्य नागरिकांना समजेल असं सुलभ असणे आवश्यक आहे. अनेकदा बजेटची पुस्तिका एवढी कॉम्प्लिकेटेड असते की आपण अधिकाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नगरसेवकांना सर्व तज्ञांना सुद्धा कधी कधी कठीण होतो तो अंदाजपत्रकची जी पुस्तिका आहे समजून घेण्यामध्ये. असं नसताना सर्वसामान्य नागरिकांकडे प्रचार बजेट पुस्तक असायला पाहिजे. आपण सगळ्यांच्या माहितीकरिता आज आम्ही एक नवीन संकेतस्थळ सुद्धा सुरू करतोय. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. शिक्षण व तंत्रज्ञानावर लढा देण्याची गरज आहे असे मत डॉक्टर काकोडकर यांनी व्यक्त केले. सातारा येथील रयत शिक्षण संस्था व होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन्स, टाटा मूलभूत संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं शनिवार 23 ते 25 जानेवारी असे 3 दिवस साधना संकुलाच्या प्रांगणात रयत विज्ञान परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचं उद्घाटन डॉक्टर काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी डॉक्टर पतंगराव कदम, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील, सचिव डॉक्टर गणेश ठाकूर, आयुकाचे अरविंद गुप्ता, ॲडव्होकेट राम काणगे, सहसचिव डॉक्टर डी पाटील, उत्तमराव आवारी, शिवाजी डोंगरे, विज्ञान परिषद अध्यक्ष डॉक्टर BT जाधव, जनरल बॉडी सदस्य दिलीप तुपे, चेतन तुपे, राजलक्ष्मी भोसले, रुपाली चाकणकर, विजय कोलते, व्यवस्थापन समितीचे CS जाधव, अरविंद बरुंगले, संजय मोहिते, पुष्पा देशमुख आदींसह रयतचे शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपली ऊर्जा आणि उच्च शिक्षण आज आहे त्यापेक्षा 10 पटीने वाढवावे लागेल. त्यासाठी भारत प्रयत्नशीलही आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित 1 तास आपल्या आसपास उपलब्ध असलेल्या वस्तूंचा योग्य वापर करून नवनिर्मिती करावी. मुलांनी प्रश्न स्वतः हाताळावेत, जेणेकरून त्याची उकल झाल्याने आत्मविश्वास वाढवण्यास मदत होईल. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगला सुसंवादही विज्ञानवादी विद्यार्थी घडवण्यास मदतच करेल, असंही यावेळी काकोडकर यांनी स्पष्ट केलं. ATS चे लवकरच स्वतंत्र संकेतस्थळ होणार आहे अशी माहिती ATS चे प्रमुख फणसळकर यांनी दिली. ISIS या दहशतवादी संघटनेकडे आकर्षित झालेल्या तरुणांना दहशतवाद्यांपासून परावृत्त करण्यासाठी ATSने व्यापक प्रमाणावर प्रयत्न केले असून त्याला यश मिळत आहे. ISISच्या प्रभावाखाली येणाऱ्या तरुणांचे प्रबोधन आणि त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी ATS सातत्याने प्रयत्न करीत राहील, असे राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख विवेक फणसळकर यांनी सांगितले. विवेक फणसळकर यांनी ATSच्या पुणे कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. राज्य ATS लवकरच स्वतःचे संकेतस्थळ सुरू करणार असून या संकेतस्थळाच्या माध्यमातून दहशतवादी संघटनांची कार्यपद्धती तसेच दहशतवाद्यांकडे आकर्षित होणाऱ्या तरुणांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. देशभरातील 10 ते 12 राज्यांमध्ये ISIS या दहशतवादी संघटनेचा प्रभाव वाढत असून त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील काही तरुण या संघटनेकडे आकर्षित झाले असल्याची कबुली फणसळकर यांनी दिली. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ISIS घातपाती कारवाया करण्याची तयारी करत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. त्या अनुषंगाने देशभरातील तपास यंत्रणांनी कारवाई करून ISISशी संबंधित असलेल्या 16 जणांना अटक केली आहे.
यामध्ये मुब्रा, माझगाव परिसरातील तरुण आहेत. दरम्यान आज इंटरनेट, फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून काही तरुण आयसिसच्या प्रभावाखाली येत आहेत. त्यांना त्यापासून रोखण्याची जबाबदारी ATSवर असून तसेच काही जण आयसिसमध्ये सामील होण्यासाठी बेपत्ता होत आहेत. त्यांच्याही मागावर आम्ही आहोत, असेही फणसळकर यांनी सांगितले. महाराष्ट्रामध्ये आपण ATS च्या सगळ्या युनिट्सना काउंटर रॅडिकलायझेशनचे प्रयत्न करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती कम्युनिटी लीडर्स आणि रिलिजियस लीडर्स जे युवक आहेत त्यांच्याशी एंगेजमेंट आपण महाराष्ट्रभर करतो आहोत. आणि मला खात्री आहे की जे काही थोडेफार या वाटेवरती चुकलेल्या वाटेवरती युवक गेलेले आहेत किंवा जात असतील त्यांना देखील आम्ही परत समाजाच्या मुख्य धारेमध्ये आणण्यात यशस्वी होऊ असं मला विश्वास आहे. नाही, महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर आमचं सर्व केंद्रीय ज्या एजन्सीज आहेत किंवा इतर राज्यातले शेजारी राज्यातली पथकं आहेत, ATS आहे, त्यांच्याशी आमचा सातत्याने संपर्क आहे आणि एकमेकांच्याशी आम्ही माहितीची देवाणघेवाण करत असतो. कारवाई देखील कुठे करायची झाली तर आम्ही सहकार्य करतो आणि सहकार्य चालूच राहील. हे निश्चितच आव्हान आहे, पण आम्हाला खात्री आहे की ज्या पद्धतीचं आपल्या देशाचं समाज आहे आणि लोक आहेत, आपण या समस्येवर निश्चितपणे मात करू आणि बहुसंख्य लोक हे ISISच्या विरोधातच आहेत. फार थोडे आपल्याला म्हणता येतील. भारताची लोकसंख्या जर लक्षात घेतली तर त्यामध्ये फार थोडे लोक आहेत. आपण या समस्येवर निश्चितपणे मात करू आणि बहुसंख्य लोक हे ISISच्या विरोधातच आहेत. फार थोडे आपल्याला म्हणता येतील. भारताची लोकसंख्या जर लक्षात घेतली तर त्यामध्ये फार थोडे लोक या बाबतीत कार्यशील आहेत किंवा त्यांना आकर्षण वाटतं. ते देखील आपण निश्चितपणे हे करू. ऑनलाईन रॅडिकलायझेशनचे फार मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न त्यांच्याकडनं चालू आहेत आणि आपल्याला ऑनलाईन ते काउंटर करायला लागतील, ऑफलाईन देखील काउंटर करायला लागतील. यामध्ये प्रामुख्याने काही आक्षेपार्ह जर आम्हाला मटेरियल जाणवलं तर ते ब्लॉक करणं हे आम्ही सातत्याने करत असतो. अनेक वेबसाईट्स, अनेक जे आक्षेपार्ह गोष्टी आहेत त्या आम्ही ब्लॉक करत आलेलो आहोत आणि यामध्ये आम्हाला लोकांचं देखील सहकार्य मिळतं. 26 जानेवारीच्या दृष्टिकोनातून जे काही इनपुट्स येत असतात किंवा ज्या काही समस्या उद्भवू शकतील असं वाटतं, तर त्या दृष्टीनं माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी देखील एक बैठक घेऊन सर्व संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत आणि सर्व पोलीस घटक, ते कमिशनरेट्स असतील, जिल्हा पोलीस असतील किंवा ATS सारखे पथक असतील, ते सर्व सतर्कतेने आपली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडतील. आता गेल्या 2 दिवसात आपण बघितलं की भारतातून 4-5 राज्यांमध्ये कारवाई झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये देखील कारवाई झाली आहे. मुंबऱ्यामध्ये, औरंगाबादमध्ये, मुंबईमध्ये कारवाई झालेली आहे आणि बँगलोरमध्ये झाली, हैदराबादमध्ये झाली. तर मला असं वाटतं की हे सतर्कतेचं पण लक्षण आहे. कर्तव्याचं भान ठेवून सर्व काम चालू आहे आणि याच्यामध्ये देशाला धोका होऊ न देण्याचं आणि देशातील प्रत्येक नागरिक, सर्व नागरिक सुरक्षित ठेवण्याचं आमचं जे आव्हान आहे त्याला आम्ही निश्चितपणे जबाबदारीने आणि कर्तव्य भावनेने सामोरे जाऊ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावर देश चालत नाही असे मत बाबासाहेबांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केले. 13 फेब्रुवारीला पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्लॅस्टिक मुक्त कचरा अभियानाला सुरुवात होणार असल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
या अभियानाविषयी दोन्ही पालिकेचे आयुक्त आणि अधिकारी यांच्यासोबत जावडेकर यांची बैठक झाली. सध्या कचऱ्यामध्ये प्लॅस्टिकचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे याची विल्हेवाट लावणे हे प्रशासनाला अवघड जात आहे. दिवसेंदिवस हा कचरा वाढत असून त्याचे परिणाम भविष्यात सर्वांनाच भोगावे लागणार आहेत. त्यामुळे लोकांमध्ये प्लॅस्टिकचा वापर करण्याविषयी जागृती व्हावी यासाठी पर्यावरण विभाग आणि दोन्ही पालिकेच्या माध्यमातून हे अभियान सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये 8वी पासून ते महाविद्यालयीन मुले-मुली सहभागी होणार असून त्यांना शपथ दिली जाईल आणि त्यानंतर ते आपल्या परिसरात प्लॅस्टिक कचरा गोळा करतील. शिवाय लोकांना प्लॅस्टिक न वापरण्याचे आवाहनही करतील असं जावडेकर यांनी सांगितले. 13 फेब्रुवारी शनिवारी पुणे शहरातील 1.5 लाख शाळा कॉलेजचे विद्यार्थी प्लॅस्टिक कचरा मुक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसर या मोहिमेची सुरुवात करणार आहेत. सकाळी हे विद्यार्थी आपल्या शाळा कॉलेजमध्ये जमतील. त्या ठिकाणी त्यांना एक शपथ घेतील स्वच्छतेची. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्लॅस्टिक मुक्त कचरा अभियानाला सुरुवात होणार आहे. भारतीय संविधानाची परिस्थिती पाहिली तर बाबासाहेबांनी हे संविधान लिहिले, पण देश या संविधानावर चालला नाही. देश चालला तो गांधी आणि संघाच्या विचारांवर, असं मत बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केलं. पुण्यात भारतीय संविधान आणि राष्ट्र विकास अभियान यांच्या वतीने प्रशांत पगारे हे संविधानाची सलग 19 तास 30 मिनिटे मांडणी करून विक्रम करणार आहेत. या कार्यक्रमाचा शुभारंभ आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी समाज कल्याण आयुक्त RK गायकवाड, अशोक शिलवंत, शैलेंद्र तुवरकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रशांत पगारे हे या विक्रमामध्ये 19 तास संविधानातील 395 कलम आणि 25 सूची याविषयी बोलणार आहेत. सध्या देशात बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाला धक्का लावला जात आहे. या संविधानामुळे हा देश एकसंघ आहे. या देशात दुफळी माजवण्याचे काम हे सत्ताधारी करत आहेत. त्यामुळे हा देश कोणत्या दिशेने चालला आहे हे दिसून येत आहे, असं मत आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केलं. शरद पवारांचे देशहितालाच प्राधान्य आहे असे मत माजी अर्थ सचिव विजय केळकर यांनी व्यक्त केले. शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे शरद पवार यांच्यावरील सुशासन आणि संवाद या पुस्तकाचे प्रकाशन केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रम प्रसंगी महापौर दत्तात्रय धनकवडे, ज्येष्ठ उद्योगपती प्रतापराव पवार, प्रतिष्ठानचे संस्थापक लक्ष्मीकांत खाबिया
आणि अध्यक्ष राहुल देशपांडे उपस्थित होते। यावेळी बोलताना केळकर म्हणाले, पवार यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांच्या समवेत प्रशासनात आणि खासगी सचिव पदाची जबाबदारी पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या लेखांचा या पुस्तकामध्ये समावेश आहे। देशहिताला प्राधान्य देणारे पवार एक ना एक दिवस पंतप्रधान होतील असेही केळकर यांनी सांगितले। माहेर सोडून सासरी आले। इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले। उद्या पुन्हा भेटू याच वेळी। नमस्कार।